Hi Deep. Wish you happy birthday, dear. May you have a great lockdown birthday this year. Thinking about you while making this video, तुझ्यातल्या दोन गुणांविषयी मला महत्त्वाचे बोलावेसे वाटते. हार्ड वर्किंग आणि ॲम्बिशियस. जेव्हा तू वाशिमला होतीस नवोदय विद्यालयामध्ये, त्यावेळेस तुला पुण्यामध्ये आय टी कंपनीत जॉब करण्याची इच्छा होती आणि सार्थू छोटा 1 वर्षाचा होता. त्याला तू त्यावेळेस मम्मीकडे ठेवलेस प्रवरानगरला आणि हॉस्टेलमध्ये राहून तू सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स कंप्लीट केला. त्यानंतर तुला आय टी कंपनीत जॉबही मिळाला. रवी पुण्यामध्ये आले अँड नाऊ यू आर लिव्हिंग हॅपी लाईफ विथ युअर फॅमिली. हे दोनच गुण नाही, तुझ्यामध्ये असे अनेक गुण आहेत जे आम्हाला खूप आवडतात. त्यामुळे तू आमच्या सर्वांची खूप लाडकी आहेस. सो ऑन दिस स्पेशल ऑकेजन आय विश यू व्हेरी हॅपी, हेल्दी, वेल्दी, प्रॉस्परियस, ग्लोरियस अँड ऑसम बर्थडे. हॅपी बर्थडे वन्स अगेन. लव यू. गॉड ब्लेस यू. Hi Deep, many happy returns of the day. Hope your day be filled with lots of happiness and joy. या वर्षी लॉकडाऊनमुळे आपण तुझा बर्थडे एकत्र सेलिब्रेट नाही करू शकत, पण तुझा हा स्पेशल डे मेमोरेबल बनवण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून हा व्हिडिओ प्लॅन केला आहे. होप यू लाईक इट. तुझ्याविषयी बोलण्यासारखं खूप काही, पण मला आपला लहानपणीचा एक प्रसंग आठवतो. जेव्हा मी 10वीमध्ये होते आणि माझी बोर्डची एक्झाम होती, तर त्यावेळेस मला पेपरला जाण्यासाठी उशीर होऊ नये, तसेच मी फ्रेश माइंडने जेवण करून पेपरला जावं, यासाठी तू काय करायचीस की माझं ताट बनवायची आणि मी आवरत असताना, अभ्यास करत असताना तू मला एक घास भरवायचीस. आजही मला तो प्रसंग आठवला की भरून आल्यासारखं होतं. आय रिअली ॲप्रिशिएट युअर दॅट लव्हिंग, केअरिंग अँड हेल्पिंग नेचर. यासारखे तुझ्यामध्ये अजून बरेच काही गुण आहेत. त्यातील अजून एक म्हणजे तुझी क्रिएटिव्हिटी, जी तुझ्या घरातील इंटेरियरमधनं, तुझ्या ड्रेसिंग सेन्समधनं, तसंच तुझं गणपतीचं जे छान छान डेकोरेशन असतं त्याच्यामधनं, तुझ्या सणाच्या वेळेस रांगोळ्या काढतेस त्याच्यामधनं दिसून येतं. आणि तुझा आवडता छंद ड्रॉइंग आहे, हे आम्हा सर्वांनाच चांगलंच माहिती आहे. तुझा हा छंद चांगला जोपासावा, त्याचप्रमाणे तुझ्या लाईफमध्ये तुला नेहमी सक्सेस मिळावा ही आमची इच्छा आहे. सो वन्स अगेन विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे डिअर. ऑलवेज बी हॅपी, हेल्दी अँड स्टे ब्लेस्ड. हॅव अ नाईस डे. Hi Didu, I'm also here to wish you a very happy birthday. Everybody is sharing their experience, but I won't share anything because if I would start sharing anything, it would be a huge story. So, but one thing I definitely like to say that you were always an inspiration to me from my childhood. I was following you in everything. मी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये फॉलो करायची. तू जशी आहेस तसं मला व्हावं वाटायचंस. तुझा बोलका स्वभाव, तुझे ॲक्टिव्ह नेचर, तुझी क्रिएटिव्हिटी, तुझा नीटनेटके, स्वच्छतेची आवड, एव्हरीथिंग मला असं प्रत्येक गोष्ट मला असं वाटायची की ती माझ्यामध्ये पण असायला हवी. म्हणून मी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करायचे की दीदी जसं करतेस तसंच मला हवं आहे, तसंच मला करायचं आहे. मी सगळ्या गोष्टी दॅट मेड मी अ बेटर पर्सन. अँड यू आर ऑलवेज देअर ॲज अ फ्रेंड फॉर मी एव्हरी टाईम. मला जेव्हा फ्रेंडची गरज होती, मला कधीच असं आयुष्यात वाटलं नाही की मला मैत्रिणी कमी आहेत, तर मला कधीही वाईट वाटलं नाही काही, बिकॉज यू आर ऑलवेज देअर ॲज अ माय फ्रेंड. मला अजूनही आठवतं की शाळेमध्ये मला जेव्हा कोणी त्रास द्यायचं, तेव्हा तू भांडायला यायची सगळ्यांशी माझ्यासाठी की मला त्रास होऊ नये म्हणून. यू आर ऑलवेज देअर वेन आय वॉन्टेड टू शेअर एनीथिंग. ॲज अ फ्रेंड यू आर ऑलवेज देअर. When I wanted to cry, you were always there. When I wanted a companion to do anything, you were always there. You were always there for everything for me. So I would say you were a leader for me. I always wanted to follow you, and I will follow you. Wish you a very happy birthday. May this birthday be a unique for you and special for you. Happy birthday. Hi Dida, happy birthday.
ऑन युअर बर्थडे आय वॉन्ट टू शेअर सम मेमरीज वी ऑल चेरिश अबाउट यू. मला आठवतं लहानपणापासून तू किती ॲक्टिव्ह होती, किंवा डॅशिंग होती. नेहमी ते मुलांचे कपडे, नेहमी ते म्हणजे ॲक्टिव्हिटीज पण सगळ्या मुलांसारख्या, नेहमी कॉम्पिटिशन मुलांसोबत, मुलींसोबत नाही. बिंग अ गर्ल नेवर स्टॉप यू फ्रॉम डुईंग एनिथिंग विच बॉयज कॅन डू. लोकांना दाखवून दिलं गर्ल्स कॅन ऑल्सो हॅव फन. तू RSPमध्ये होतीस, NCCमध्ये होतीस, हॉकी खेळायचीस. नंतर तुला इवन त्या रिपब्लिक डे परेडमध्ये तुला बोलवलं पण गेलं होतं. सो यू ऑलवेज बीन ॲक्टिव्ह. नंतर तू जिद्दी पण कशी होती, तुला जे अचीव करायचं ते करायची. म्हणजे मला आठवतं ते BCS झाल्यानंतर तुला ज्यावेळेस MCS करायचं होतं, तू पप्पांना कसं कन्व्हिन्स केलं, मी कशी जाईल कॉलेजला, तुम्हाला माझी काळजी करायची गरज पडणार नाही. तिने चक्क 2 वर्ष सायकलवरती कॉलेज केलंस. मला आठवतं जेव्हा लेट व्हायचं तेव्हा पप्पा आणि मी दोघं स्कूटर घेऊन संध्याकाळी अंतरा पडलं की तुमच्या मागे गाडीच्या लाईट देत हळूहळू यायचो. तुझ्या ड्रीम्स पण किती मोठ्या मोठ्या होत्या. आणि जसं तुला मोठं घर हवं होतं, छानची फॅमिली हवी होती, छानची मोठ्या IT कंपनीमध्ये काम करायचं होतं. म्हणजे लहान मुलं असताना पण तू त्यावेळेस ते ITचे क्लासेस कसे कंप्लीट केलेस, हाऊ डिड यू ॲडजस्ट युअर बॅलन्स कसा ठेवला फॅमिलीचा, एज्युकेशनचा, नंतर जॉबचा. फॉरेनला जायचं होतं तुला फिरायला. आय थिंक यू हॅव अचीव्ड ऑल युअर ड्रीम्स. प्लीज कीप डुईंग इट. प्लीज कीप अप द स्पिरिट. प्लीज कीप इन्स्पायरिंग पीपल. हॅपी बर्थडे वन्स अगेन. तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझं आयुष्य असंच सुखाचं, समृद्धीचं व भरभराटीत जावं हीच इच्छा. दीपा, तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझे आयुष्य सुखाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच अपेक्षा. बर्थडे गर्लचे आगमन होताना टाळ्या 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 टाळ्या. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday, dear Deepa. Happy birthday to you.